सो हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण परत एकदा खेळणार आहे कार फॉर सेल. सो आपण काल बघितलं होतं की काल आपण एक घेतली होती मस्टँग आणि तिला आपण सेलसाठी पण लावलं होतं 10 लाखाला आणि आपलं टायमिंग संपला होता. सो आपण परत एकदा खेळणार आहे तेच. आणि चला आज आपली गाडी बघूया कितीपर्यंत विकणार आहे. सो कंटिन्यू करू आपण. लेट्स गो. वेट. सो मित्रांनो, आपण आपल्या घरापाशी आहे आता. सो आपल्याला जायचंय. सॉरी, आज कार मार्केट चालू आहे. सॉरी, कार ऑप्शन. सो सगळ्यात पहिला आपण जाऊया आपल्या ऑफिस वरती जाऊ आणि आपली जे मस्टँग होती ना, सो आपण इथं 10 लाखाला दिली. अगर तिकडे जर चांगल्या किमतीमध्ये जर दिलं, आय थिंक, कारण तिकडं भाव वाढूनच शकतो. आणि इथं जर घेतलं ना, सो इथं आपल्याला क्लायंट म्हणजे ते कस्टमर आडून मागतात आणि तेवढं पैसे नाही देते. मला वाटतं आपण मस्टँग हिला पहिला आपण हिला एक मिनिट. सो हिला आपण ना आपण जी काय लावली हिला पहिले रिमूव्ह करू, कारण आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला रिमूव्ह होत नाही. सो आपण ही लॉर्ड मस्टँग हिला आपण रिमूव्ह करूया आणि हिला घेऊन पहिलं ऑफिस उघडून ठेवूया. अगर आपण तिकडे पण विकू आणि इथं पण विकू ना, कारण हे ऑलरेडी लावूनच आहेत आपल्या. सो हिला आपण घेऊन जाऊया. ची पॉवरली तगडी आहे राव. आपल्याला मस्टँग आली पण आपण 7 लाखाला घेतली होती. सो आपण मला वाटते 7च्या पुढून तर जा. आपण सगळे क्लीन वगैरे सगळे केलेली गाडी. गाडी एकदम चकाचक नवीन दिसते गाडी, नाही का? आपण थोडं हळू जाऊ, कारण हिची पॉवर जास्त आहे, नाही का? अगर एखादी ठोकली गाडी, सो आपले पैसे अजून कमी होणार. मग आपल्याला लॉस. एकतर आपल्या गाड्या जास्त पॉवरची गाडी ही. सो आपण ते BMW पण ते गाड्या 1-1 लाख रुपयाला लावले होते ना. आपण 52,000ला काहीतरी घेतली ती. सो काही विषय नाही. आपण आलोय आता इथं. बघा कसली पॉवर आहे. थोडंच पिळलं ना, थोडीच रेस दिली ना, अशी एकदम स्विंग पळते. बस, ओके. सो आपण हिला कितीपर्यंत मागतोय? लॉर्ड मस्त आहे 337. ठीक आहे, 370. सो 12 वाजता चालू आहे. आपली मस्टँग गेली. आपल्या मस्टँगला आय थिंक 7 लाखाला घेतली होती. सो आपण आपल्याला मला वाटते काहीतरी प्रॉफिट करून द्या होती ना. सो आपण ऑफिस वरती जाऊ आणि अरे यार, काय आलंय? क्लोज. सॉरी, ऍड कुठली तरी नोटिफिकेशन आलं तसं आहे आय थिंक. सो हिला पण ज्यावेळेस आपण सेलला लावले त्यावेळेस क्लीन होत नाही का? मी ट्राय केलं होतं. ठीक आहे, 2 पर्यंत आहे ना. सो हिला आपण आपण BMW ला क्लीन वेट करूया. अगर 11 पर्यंत जर एखादा क्लायंट सॉरी कस्टमर जर आला तर ठीक. मी ड्रॉप करूया पहिले याला. आपल्याकडे गाड्या 3 आहे का 4 आहे? 3च आहेत ना गाड्या आपली. आपण चांगले केले. आपल्याकडे 3 लाख रुपये आहे. सो आपण हिला क्लीन नाही करायची, आम्हाला अशीच ठेवायची. क्लीन काय करून जेवढा भाव आहे तेवढाच. आपण काल 80 पर्यंत सोडायची होती गाडी, पण त्या 80च्या पुढे येत नाही. सो आपण आपला नेबरहूडला जाऊया. सो नेबरहूड मध्ये हे तर नाही घ्यायचे आपल्याला. ही व्हाईट वाली चेक करू कुठले काय नाही. ही तर टोयोटा काहीतरी वाटतं, ऑडी B3. हिचं पण चांगलं अच्छे कसं इथे रेट 1.13ला म्हणते. सो आपण हिला 1 लाख पर्यंत घ्यायची. 13,000 तर सोडले तर ठीक, नाही तर नाही एक्सेप्ट ना 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 म्हणते. 1,10,000. आता एवढं तर कमी करणारच ना भाऊ. 3,000 रुपयाला थोडी मागं पुढे बघणार तू.
ओके, कस्टमर आलाय, सो हिला आपण डायरेक्ट गॅरेजला जाऊ आणि आपण बसने जायचं ऑफिसवरती. सो टायमिंग पण वाचतो आणि आपलं सगळंच होऊन जातंय. आपली गाडी पण इथं लागलेली नाही, इथं कस्टमर पण आलंय. या गाडीला काही दोन दोन कस्टमर आले. ही गाडी 1 लाख रुपयाला लावली, ती 51,000ला. आम्ही घेतली 52,000ला घेतली आणि तू 51ला मागतोय. 65 वाली येऊन गेली आणि तू काय मागतोय रे? चट, नाही पाहिजे आम्हाला, द्यायची पण नाही तसली गाडी. त्या गाडीला आता 1 लाख रुपयाशिवाय काहीच करत नाही. सो आपण आपली ऑडी ना, ऑडीचा रिपेअर खर्च 10,000 येतो, 10,000 देऊया आपण. सो आपले 3 लाख होते. सो 1,10,000ची आपण गाडी घेतली आणि 10,000 तिला लावले. सो तसं मिळून झाले ते एक. आणि ऑडीचे आपल्याला चांगले मजबूत पैसे पाहिजे. आपण ही गाडी घेऊन चुकलो आय थिंक, असं मला वाटतंय. कारण की या गाडीला एवढं पैसे कमी देत आहे ना ते. ही गाडी पण एवढी चांगली नाही, त्यामुळे देते का मलाच कळत नाही. सो आपण 2 वाजताच आहे ना, सो आपल्याला 1 वाजलाय. सो आपण जाऊया कार मार्केट मध्ये जायचं का? हाय सॉरी, कार ऑप्शनला जायचंय. कार ऑप्शन कुठे आहे? कार ऑप्शन, अरे यार का चालना झालंय, चार्जिंग आउट झाली काय? आय थिंक मला पण तसं वाटतं रे. सीट, बरोबर बरोबर, याची चार्जिंग समापली ना. सो काही विषय नाही, आपण 10 मिनिट 11 मिनिट वेट करू. सो आपल्याला ना गाडीचं प्राइस जास्त पाहिजे आज, काही पण असू दे. आज आपल्याला आपली गाडी विकायला पाहिजे, ते पण 10 लाख. आपली गाडी 3ऱ्या नंबरला हमेशाच असणार, कारण आपल्या गाडी किती पण भारी आणू दे, काही पण असू दे, ही गाडी आपली बरोबर 3ऱ्या नंबरलाच खेचते. त्याच्यापेक्षा बाहेर एक गाडी आपली लॉड आहे, तिचे स्टार्टिंग, अरे बापरे, ही पण चांगली वाटते गाडी. स्टार्टिंग प्राइस 4-5 लाखापासून आहे याची गाडी. ही गाडी का तो मैं हल्के में ले रहा था भाई. अरे मग कसं आपल्या गाडीची कमी किंमत आहे बघ. ही चांगली वाटते, हिला बघूया कधी. लॉड एव्हरेस्ट आहे ना, ओके, ही बघू आपण, ट्राय करू. आई शपथ, टेस्ला, हिची पण 5 लाखापासून स्टार्टिंग आहे. अरे आपणच गरीब आहे का या काळामध्ये? असो, आपली पण चांगलीच गाडी आहे त्यामध्ये, लॉड मस्त आहे आपली पण. सो आपण वेटिंगच करू, आपण दुसरं काय करू शकत नाही. याची स्टार्टिंग प्राइस 580 ते ती 7 लाखाला गेली, 5 पासून स्टार्टिंग झाली आणि 6 पर्यंत गेली. 5 पासून स्टार्टिंग होतानी. अरे मा कसम, पोर्श पण आली आज. आणि पोर्शला स्टार्टिंग किती लागली? 3.31. किती येते? 434 आहे बाबा, 34,000. फर्स्ट टाइम बघितली पोर्श. अरे मा कसम, कार ऑप्शनला फर्स्ट टाइम पोर्श आली आणि स्टार्टिंग प्राइस 34,15,000. अरे बाप, ही 50 पर्यंत तर आरामशीर जाईल. आज तगडी झाली, पण कार ऑप्शन असतं तगड होता. तिथं लिहिलेलं पण पोर्श 1% येतील, ते पण आजच आली. वाव. आणि आपली मस्टँग, मला नाही वाटते ती जाईल पण जास्त. अपेक्षा पण करणार आहे, कारण आज VIP गाड्या आल्या, सो आपली पण बऱ्यापैकी आहे. पण आपल्याला, आपण अपेक्षा केली ती 10, मला वाटतं ना 10 पर्यंत झाली. आपण खरेदी केली ती 7 लाखाला. सो 7 पण निघतात की नाही ते पण नाही माहिती. 5.18ला गेली. लॉस, आय एम टोटली लॉस 2 लाखाचा. नॉट बॅड यार. मला चेक करायला पाहिजे होतं राव, कितीपर्यंत घेतली ते आपण गाडी. मला सो आपण जायचं आपल्याला ऑफिसवरती. सो आपल्याला क्लायंट आले ना आपल्या घरात, क्लायंट कडे आले. अरे वा, BMW ला 2-2 क्लायंट आलेत ना. चल
80,000 ना. थांब तू वेट कर. तू 79. मी 80ला देऊन टाकणार गाडी आता. देऊन टाकणार 80ला देऊन टाकणार रे बाबा. घे चल जा. अरे बार्गेनिंग करू शकतो का आपण? 85 करूया का? 85. 85 ला हो म्हणतोय. दोघं पण बघतात. अरे यार कुठल्यानं गाडी घेऊन गेली तेच कळलं ना मला. 90 टाकाय पाहिजे तर आय थिंक. जाऊ दे. पण यार आपली गाडी विकलीच आहे. पण ते पोर्श आपलं पोर्श म्हणतंय पोर्श आपण बघितली. नेबरहूडला जाऊ यार. पण नेबरहूड चांगलं मार्केट असं घुमून फिरून बघूया. सो आपल्याला उद्यासाठीच म्हणतोय. अरे आपण ऑडी ही गाडी घेतली ना आपण. ही गाडी बघू बरं कधीच घेतली नाही. मिडल रेंज मध्ये ना 2 लाखाची 0.5% डॅमेज येईल. आपण 2 लाखासाठी ना आपण ऑफर करूया 2 लाख. चला 2 लाख पे देना है क्या? अरे बापा रे 22च म्हणतोय. आपण ह्याला 2.10. आम्ही पण चांगलेच आहेत बार्गेनिंग करायला. देशील तर दे नाही तर नको देऊ. हो पण नाही म्हणताय. शेवटी 2,000 कमी करतो. आता जर नाही बोलला ना तर फिनिश करून टाकतो. जाय कॉंग्रॅच्युलेशन बेगी वर्कर. ओके 20,000 मध्ये भरपूर सोडली जा ना. वेट सॉरी. हिला पण चालीत नाही घेऊन जायची कारण आपल्याला टाइम झालाय भरपूर. डायरेक्ट गॅरीला लावायची. आणि 36 झाले का? 1 मिनिटामध्ये कुठली गाडी बाय करायची का? ही गाडी 46. चल पटापट. ओके सो हिला घेऊन आपण आता जायचंय आपल्या. ओ आदर झाले ना. सो आपल्याला ही गाडी आपल्याला ना डायरेक्ट घराकडेच घेऊन जावं लागते. सो आपलं घर इथंच आहे. शी पार्किंग मी बस ना पहिली वेळेस बघितली होती. त्यावेळेस पण बघितली आता ह्यावेळेस पण बघितली. पण ठीक आहे. किती भयानक कट मारलं. अरे यार स्ट्रेट रस्त्यानं पण आलो असतो राव आपण. शी पण काय नाही. चल ठीक. सो आपण आलोय आपल्या घरी. सो आपली गाडी आज विकलेली आहे मस्टँग. आपण विचार केला होता 10 पर्यंत पण 5 पर्यंत विकली. सो अजून आपण एक ऑडी घेतली आहे. त्याच्यानंतर एक गाडी घेतली आणि ही पण गाडी घेतली. सो अशाच प्रकारे आपल्याकडे 4 गाड्या झाल्यात आणि आपण मस्टँग विकली. सो आपल्याकडे वाचून पैसे 4,15,000. सो आपल्याकडे 4,15,000 असून पण आपल्याकडे अजून 4 गाड्या आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. नाही आपण झोपायला येतो. तुम्ही थांबा 1 मिनिट. ओके ओके ओके. सो ओपन नाही करायचं आम्हाला. बाहेरून झोपतो आम्ही. सो मिळूया दुसऱ्या तोपर्यंत बाय बाय. चला गुड नाईट. स्लीप करते मी आता. बाय बाय. टेक केअर.